एखाद्या गोष्टीची सवय होणं किती वाईट असतं ना. तुम्ही झोपला नाही अजून? तुम्हालाही झोप येत नाही नाही ना. का? लाडू नाहीये तर करमणच झाले बघा. मलाही लाडूची इतकी सवय झाली ना की बस. असू द्या आता, लई विचार करू नका. नाही हो, त्याला अंगाई म्हणून दाखवण्याची इतकी सवय झाली की आता झोपच येत नाहीये. पण झोपावं तर लागलंच की. हम्म. आपल्याला पोर झाल्यावर म्हणा की अंगाई. तुम्ही खूप पुढची स्वप्न बघताय. तसं नाही हो, पण एक ना एक दिवस अंगाई म्हणायला लागेलच की. हो, पण आत्ताच काय? आता काय, जागूया, झोप येत नाही तोवर. के ना लाडू मावशी संगत लीन बोलायला लागला काय? हो, म्हणजे आधी थोडा बुजत होता, पण आता ठीक आहे. हळूहळू बोलायला लागलाय. पण मला एक कळना झालंय बघा, लाडूच्या बापानं लाडूच्या मावशीबद्दल काय सांगितलं का नाही आपल्याला? हो, नाही पण मला काय वाटतं, ते ज्या वेळेला इथे आले ना तेव्हा खूप गडबडीत होते आणि पोलिसही त्यांचा पाठलाग करत होते ना, म्हणून त्यांचं सांगायचं राहून गेलं असेल. हा, असं बी असेल. आणि मावशी त्यांच्या संपर्कात नव्हत्या ना, असं मावशीच सांगत होत्या. त्यामुळे कदाचित त्यांनी लाडूला आपल्याकडे सोडलं असेल. लाडूला पैलवानकीची लय आवड बघा. हा, त्यांना वाटलं असेल लाडू आपल्याकडे खुश राहील. ते ना अहो, लाडू सारखं मागे लागले हो. तालमीत कधी जायचं, तालमीत कधी जायचं. कधीपासून नेऊ त्याला तालमीला? काही दिवस जरा थांबूया. पावसाळा सुरू झालाय, वातावरणही बदललंय, एवढ्यात नको. नाही हो, पण सारखं मागे लागलंय. अहो, मग काहीतरी बोलून विषय टाळा. हा आठवडा जाऊ द्या, मग बघू. चालते. अजून ये ना काय झोप? मी का म्हणतो, काय? आपल्याला सवय झाली म्हणून हे. सांगा ना काय. मी तुम्हाला थोपटतो, तुम्ही माझ्यासाठी अंगाई म्हणा. काय? नाही म्हणजे ते आपल्याला रोजची सवय झाली म्हणून म्हणलो. काहीतरीच तुमचं. चला जाऊया आपण झोपायला. आपण इथे जागतोय, तिकडे लाडू मावशीच्या कुशीत झोपून गेला असेल. चला. चला चला.
तुम्ही अजून जागेच होय? ते पाणी प्यायला उठले होते. इथं कसला तरी आवाज झाला म्हणून बघायला आले. आणि लाडू झोपला काय? होय, घटकाभर झाला असेल. हे बघा, त्यासाठी भाऊरा आणलाय. अहो, घरात एकटा बसून बसून कंटाळतोय हो. तेवढंच खेळायला काय ते गावते. होय, उद्या सकाळी. होय, सकाळच्या देतो की. हा. तुम्ही झोपा की. होय. तुमच्या देवाऱ्यातल्या मूर्त्या मस्त आहेत. मला बी आमच्या देवाऱ्यात असल्या मूर्त्या पाहिजेत. पर आमचं कुठलं एवढं नशीब. तुझं नशीब फुटकं म्हणून आमच्या देवाऱ्यावर हात मारायला चालली होती काय? नाही नाही, बाबा बाबा चोरी आणि म्या ते बी देवाची. नाही हो, नाही जी नाही. ए, खरं खरं सांग, चोरी करत होती का नव्हतीस? हो, म्या साधी रस्त्यावर पडलेली वस्तू बी उचलत नाही. देवाची चोरी कशी करीन? म्या दिव्याची वात नीट करत होते. ए, हवा हवा हवा. ए चंदे, ए ए उठ उठ. कोण आहे? कोण आहे? उठ. काय झालं ताई साहेब? काय झालं म्हणून काय विचारतेस ग? हा, का असली कसली राखणदार आहेस तू? ही बाई आपल्या देवघरातनं देव चोरीला नेत होती. अहो, ते देवाचं डिपार्टमेंट तर ते गोदाकाकडे आहे ना. मी आता नुसती तुमचीच पाठरागी नाही. बरं बरं, असू दे. एक काम कर चंदे, घरातल्या समध्या माणसांना उठव, म्हणा आम्ही चोर पकडलाय. चोर? अहो, काय बी आळ घालू नका जी. म्या कशाला चोरी करू? मी आता दिव्याची वात नीट करत होते. रात्रीच्या 12 वाजता दिव्यातली बात कोण नीट करतंय ग? ती इज्जत होती. मग इजू द्यायची. देवांच्या बी विश्रांतीची येळ आहे. तू कशाला त्यांची झोपमोड करायला चालली होती ग? आणि ते बी असं मूर्ती हातात घेऊन? नाही नाही, तसं नाही. कसं आहे ते चांगलंच माहिती आम्हासनी. हे बघ, बऱ्या बोलानं तुझी चोरी कबूल कर, नाही तर तुझं काय खरं नाही बघ. हा, मी तशातली बाई नाही. तू कशातली बाई आहे हे आम्ही तू आल्या दिवशीच ओळखलं होतं. कशावरून? चोराला चोर बराबर ओळखतो. चंदे, आव म्हणजे तसं नाही. माझ्या ताई सब लय हुशार आहेत. समदेसनी नीट ओळखत्या. आम्ही हिला कवाच ओळखलं होतं. नुसतं रंगे हात सापडायची वाट बघत होतो, ते आज सापडली. चुकलं माझं. पोटाची भूक लय वाईट बघा. माणसाला काय करायला लावल याचा नेम नाही.
माझं नशीब फुटकं म्हणून मला आयत बसून खाणारा नवरा मिळाला. आता घर चालवायचं तर असं काय बाई मला करावं लागतंय. पण मी मनापासून करत नाही जी. एवढी बार सोडून द्या, परत असं नाही करणार जी. पोराचा बाप चोर, पोराची मावशी चोर, आणि असल्यांना आमच्या घरात थारा मिळतोय. ही समधी त्या मास्तरनीची करामत आहे. थांब, आत्ता पोलिसांना फोन करतो आणि तुला खडी फोडायला पाठवतो बघ. असं करू नका जी. दया करा गरीबावर आणि सोडून द्या. तू गरीब आहेस म्हणून तर गप बसलोय आम्ही. चंदे, आता नीट ऐक. तुझी चोरी आम्ही खपवून घेऊ, पण आमचं ऐकलंच तरच. काय बी सांगा, ही सगुण एका पायावर तयार आहे. ते तुझं वजन हितनं घ्यायचं आणि सुटायचं. पाठच निघणार होते. इनमीन 2 साड्या आणि 4 फुटू. वज कसलं त्यात? ते वजन नाही ग, त्या लाडूचं वजन. त्याला घ्यायचं आणि सुटायचं हितनं. उद्यापासनं ती बेदामासनी या घरात न गय. अहो पण ते राणा धानी अंजली ताई माझ्या बरोबर सोडतील त्याला. हे बघ, ते तुझं तू बघ काय करायचं ते. पण उद्या सकाळी तो आमासनी या वाड्यात दिसता कामानी. तुला वरनं 50,000 बी देऊ आम्ही. नुसतं 50,000? अहो त्या पोराचं खाणं केवढं, एवढ्या पैशात नाही भागत. ठीक आहे, 1 लाख देतो, पण उद्या सकाळी तो आमासनी इथं दिसता कामानी. चालते, तुम्ही म्हणाल तसंच होईल. बेस्ट. आता उद्याचा दिवस त्या लाडूचा या घरातला शेवटचा दिवस. मामी जातो. अरे नको, थांब. कुठे चाललास? नाही जातो मी. अरे लाडू थांब ना, मी तुझी माऊ आहे ना. मला सोडून कुठे चाललायस तू? मला जायचंय. अरे मावशी वाट बघत असेल. अरे नको ना, थांब ना माझ्याकडे. थांब. अरे लाडू, लाडू. लाडू, काय झालं? असं दचकून का उठला? स्वप्न. कसलं? लाडू आपल्याला सोडून चाललाय मावशी बरोबर. त्याला आपल्याजवळ राहायचं नाहीये. अशी स्वप्न खरी असतात का कधी? खरंच तो आपल्याला सोडून गेला तर उद्या? असं कसं जाईल? जशी आपल्या लाडूची सवय झाली तशी त्याला बी आपली सवय झाली. नाही, त्याच आता मावशी सोबत जास्त पटायला लागलंय, म्हणून मग मला वाटत राहतं सारखं. अच्छा. अहो, तुम्ही असा विचार करताय म्हणून तुम्हाला असली स्वप्न पडतात. तुम्ही लय विचार करू नका सर. लाडू आपल्याला कुठं बी सोडून जाणार नाही, मजी नाही. मी खूप प्रयत्न करते डोक्यातनं विचार काढायचा, पण जातच नाही. आता त्या लाडूच्या सख्या मावशी म्हणल्यावर आपल्याला बी त्याला त्यांच्यापासून वेगळं बी करता येणार नाही. तसं नाही म्हणते मी. लाडू आपल्याकडेच राहायला हवा. किंवा आपल्याकडेच राहा. काय बी काळजी करू नका. तुम्ही झोपा निवांत. झोपा.
आता झोपतं का अंगाई म्हणून. लाडू इकडे राहणार जे पक्क. मावशीने पाहुणचार घ्यावा आणि निघून जावं. अहो तुम्ही आणि लाडू आवरून घ्या. कुठे लाडू? तुमच्या बरोबरच होता ना? नाही हो, काल रातच्याला मावशी संगत झोपला होता की. अहो तिकडे पण नाहीये. गेला कुठे? काय बी काळजी करू नका, साहेबरा जवळ बसला असेल, मी बघतो. मी स्वयंपाकघरात बघते. लाडू 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 राधाताई, लाडू कुठे? नाही, इकडे कुठे बी नाही. आणि गोदा का? गोदा का एकट्याच गेल्यात मंदिरात. मग लाडू कुठे गेला? लाडू 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 लाडू. साहेबराव, लाडू आलता काय? लाडू 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 लाडू. अहो स्वयंपाकघरात नाहीये लाडू. हो, माग बी नाही त्यो. कुठे गेला असेल? मी वर बघतो. लाडू लाडू लाडू. अरे बघ, अरे सूरज, लाडूला बघितलं काय? अरे मी बी त्यालाच उडकवलोय बघ, भाऊरा आणलं त्यासाठी. अरे कुठं सापडून झालंय रे? कुठे गेला? काय माहित. चला पण बाहेर बघूया. अरे चल चल चल. लाडू लाडू लाडू. मावशी